गृहराज्यमंत्री योगेश कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। योगेश कदम आणि शिंदेंमध्ये मुक्तगिरी बंगल्यावर सध्या चर्चा सुरू आहे। सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम हे वादात सापडले होते। उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी बंदूक परवान्यासाठी दिली असा शिफारस पत्र दिल्याचा खळबळजनक खुलासा रामदास कदमांनी केला। तर राम शिंदेंच्या या सांगण्यावरून योगेश कदमांनी शिफारस पत्र दिलं असावं असा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। योगेश कदम आणि एकनाथ शिंदेंमध्ये सध्या मुक्तगिरी बंगल्यावर ही चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच सातत्याने योगेश कदम यांच्यावरती सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी विरोधकांकडून टीका करण्यात येत होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, योगेश कदम आणि एकनाथ शिंदेंची भेट, काय अधिक माहिती? अंकिता, आपण बघू शकतो मंत्री योगेश कदम हे सध्या एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुक्तागिरी निवासस्थान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून शस्त्र परवाना घायवळ यांना देण्याप्रकरणी अनेक वादविवाद जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि अशामध्येच योगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले आहेत। तर हे काहीतरी एक मोठं समोरचं समीकरण जे आहे ते यामध्ये बदलू शकतंय। आणखी अर्थातच रामदास कदम हे पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर आरोप करत आहेत। दुसरीकडे अनिल परब आणि सर्व विरोधक जे आहेत ते योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करत आहेत। अशामध्येच आता एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यामध्ये काय बोलणं होतं आणि पुढे काय हालचाली होतात ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित शुभम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।